हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये। चला तर आज आपण इथे घेऊन आलेलो आहे गावरान पद्धतीची मेथीची भाजी। शेंगदाण्याचा कूट वाटून केलेली ही मेथीची भाजी आहे। चला तर बाजारातून इथे मी एक मेथीची जुडी घेतलेली होती, बघू शकता किती ताजी ताजी आहे। आणि आता ही मेथी आपल्याला खोडून घ्यायची आहे, एकदम कवळे कवळे देठ घ्यायचे आहे। जास्त जाड जर का भाजी असली तर देठ घ्यायची नाही। भाजी इथे व्यवस्थित निवडून घ्यायची आहे, बघू शकता तर आपली भाजी निवडून झालेली आहे। आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि चला तर भाजीसाठी इथे लागणारं काही साहित्य आहे ते आपण बघून घेऊया। एक जुडी घेतलेली आहे, ती व्यवस्थित निवडून खोडून घेतलेली आहे, कवळे कवळे देठ घेतलेले आहे, बघू शकतात। एकदम ताजी आणि गावरान मेथीची भाजी आहे। 10 ते 12 हिरवी मिरची आहे, तेलात भाजून घेतलेली आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमच जिरे, 1 चमच मोहरी, 1 चमच हळद आणि चवीप्रमाणे मीठ। 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत। चला तर आता भाजीला फोडणी देऊन घेऊया। कढई तापलेली आहे, कढईमध्ये 1-2 उबळे तेल घेतलं। तेल तापलं की त्यामध्ये लगेचच आपली धुतलेली मेथी टाकून द्यायची आहे। त्यावरती चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि भाजी परतून घ्यायची आहे। भाजी इथे आपल्याला शिजायला टाकायची आहे तेला मिठामध्ये। मीठ या भाजीला इथे व्यवस्थित लागलं पाहिजे। पहिले मिठामध्ये 5 मिनिटं होऊ देऊ, मग नंतर पाणी सोडून घ्यायचं आणि पाण्यामध्ये आता ही भाजी शिजू द्यायची आहे। झाकण ठेवून घेऊया आणि भाजी 5 मिनिटं इथे 5 ते 10 मिनिटं लागतात भाजीला शिजायला। तोवर इथे आपण वाटण तयार करूया। शेंगदाणे, हिरवी मिरची आणि थोडं लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि मिक्सरला हे वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम बारीक झालेलं आहे वाटण। इकडे आपण अद्रक लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे अशा प्रकारे। जाड अद्रक लसूण असलं तर चव छान येते भाजीला आणि दिसायलाही छान दिसते, बघू शकता। तर भाजी आता आपली इथे शिजलेली आहे आणि भाजीमध्ये ते पाणीसुद्धा राहिलेलं आहे। हे तेला मिठाचं पाणी भाजीमध्ये राहिलं पाहिजे, याने काय होतं तर भाजीचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरतो। भाजी छान शिजलेली आहे। त्याच कढईमध्ये ती भाजी काढून घ्यायची, त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। पाणी तापायला ठेवलं, तेल तापलं की त्यामध्ये जिरे, मोहरी, कुटलेला लसूण इथे ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित याला लालसर असा व्यवस्थित छान कलर येऊ द्यायचा आहे लसणाला। त्यामध्ये आता 1 चमच हळद ॲड करायची आहे आणि हळदही छान परतून घेतली की मग आता यामध्ये आपल्याला जी शिजलेली मेथी आणि शेंगदाण्याचं वाटण होतं ते सोडून घ्यायचं आहे। बघू शकता तर इथे भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आणि तर्रीसुद्धा वरती आलेला आहे। एकदम छान आणि चवीला एकदम अप्रतिम लागते ही मेथीची भाजी। एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा, बघा तर किती छान तर्रीसुद्धा आलेली आहे आणि कलरही आलेला आहे। आता या भाजीमध्ये कमी जास्त करून आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या भाजीला उकळू द्यायचं आहे। त्यामध्ये आपण थोडं आता मीठ घालून घेऊ, बघा तर मेथी छान शिजलेली आहे चवीप्रमाणे। इथे पहिलेही मीठ टाकलेलं होतं, त्याचा अंदाज घेऊनच इथे मीठ ॲड करायचं आहे आणि भाजी इथे मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनटं आणि त्यानंतर गॅस एकदम 0 फ्लेमवरती करायचा आहे आणि 0 फ्लेमवरती सुद्धा 5 मिनटं भाजी इथे उकळू द्यायची आहे। बघू शकता तर भाजी उकळल्यानंतर भाजीला किती छान इथे तर्री आलेली आहे आणि भाजी आपली इथे उकळून आता तयार आहे आणि भाजीचा घट्टपणाही तुम्ही बघू शकतात, एकच नंबर। आता इथे आपली गावरान मेथीची भाजी बनून तयार आहे। एक वेळ तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा, बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की ही मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली। तर अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोवर धन्यवाद। आज आहे 15 ऑगस्ट आणि व्हिडिओमध्ये साईडने तुम्हाला आवाज येतच असेल, तर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।